जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. संत रामदास कथा. आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. पाषाणाच्या पोटी दिसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. स्वराज्याचा विस्तार आणि भरभराट होत असताना त्यांच्या रक्षणाची तितकीच खबरदारी घेणे जरुरीचे असते. जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती आणि नवीन किल्ल्याची बांधणी याकडे शिवाजी महाराजांचे लक्ष असे. या धोरणाला अनुरूपून करवीर प्रांतात सामानगड या नावाचा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. त्याच्या तटापुढे एक स्वयंभू स्थान होते. त्या ठिकाणी किल्ल्यावरून जाता यावे म्हणून रस्त्याचे काम सुरू होते. कामाची पाहणी करण्याकरिता खुद्द महाराज त्या ठिकाणी गेले. हजारो माणसे तेथे काम करीत असलेली पाहून किती लोकांचा मी पोशिंदा आहे, असा अहंकाराचा विचार महाराजांच्या मनाला चाटून गेला. समर्थांना ही गोष्ट अंतर्ज्ञानाने समजली. शिवबाच्या मनात असा विचार येणे योग्य नाही. त्यांच्या अंगी दुर्गुणाचा लेशही असू नये, ही स्वामींची तळमळ. अंगी अहंकार चढला की मनुष्य घसरगुंडीला लागलाच म्हणून समजावे. तेव्हा वेळीच शिवबाला सावध करावे या हेतूने अकस्मात समर्थ गडावर आले. सर्वांची धावपळ सुरू झाली. लोकांना आश्चर्य वाटले. शिवाजी महाराज पुढे होऊन त्यांनी समर्थांना जाऊन अभिवादन केले आणि विचारले, आज अचानकपणे इकडे येणे झाले? समर्थ म्हणाले, सहज आलो. तुमच्या या किल्ल्याचा कारखाना पाहण्यास शिवबांना आनंद झाला आणि दोघे हिंडता हिंडता वाटेत मोठा धोंडा तसाच ठेवलेला त्यांना दिसला. हा असा मध्येच का, स्वामींनी विचारले. सगळा रस्ता तयार झाल्यावर हा मोठा दगड फोडावा असा विचार आहे, शिवबांनी उत्तर दिले. छे, हाताबरोबर करून टाकणेच चांगले. ते होत नाही, असे स्वामीजी बोलल्यावरून शिवबांनी पाथरवट बोलावून तो दगड फोडून रस्ता मोकळा करण्याची आज्ञा केली. दगड फोडण्याचे काम चालू असता हे दोघे तेथे उभी होती. स्वामींनी दगड फोडणाऱ्याला तो कसा फोडायचा याबद्दल सूचना दिल्या. शेवटी नारळा एवढा दगड राहिल्यावर नारळाप्रमाणेच त्याचे 2 शकले काळजीपूर्वक करण्यास सांगितले. 2 तुकडे होताच नारळाप्रमाणेच आतील भाग पोकळ असून त्यातच एक जिवंत बेडकी दिसली. महाराजांनी, स्वामींनी व इतर सर्वांनी हा चमत्कार पाहून आश्चर्य व्यक्त केले. स्वामी महाराजांना उद्देशून म्हणाले, शिवबा, काय ही तुमची करामत? पहा, हा दगडात छोटासा खळगा, बेडकाकरिता पाणी, तिच्या पोषणाची काय सुंदर व्यवस्था केली आहेस. तुमच्याशिवाय ही दुसरं कोण करू शकणार? हे उपरोधिक भाषण ऐकून शिवबा मनात चरकले. काहीतरी आपले चुकले आहे असे समजून शिवबांनी स्वामींना हात जोडून विनंती केली, महाराज, मी आजान आहे. माझ्या हातून अपराध झाला असल्यास मला क्षमा असावी. हे बोलताना महाराजांचा गळा दाटून आला. शिवबाची ही स्थिती पाहून स्वामींनाही दया आली.
त्यांच्या अंगात शिरलेले अहंकाराचे वारे निघून गेलेले पाहून स्वामीला संतोष वाटला. ते म्हणाले, बाबा रे, आपण केवळ कारणीभूत. परमेश्वर आपल्या हातून लाखो माणसांना अन्न देतो. तुझ्या मनात मीपणाचा भाव निर्माण झाला, तो केव्हाही हितावह नाही. ही गोष्ट समजावण्याकरिताच मी येथे आलो होतो. माझे काम झाले, मी जातो आत्ता. पण शिवबांनी त्यांना भोजनाचा आग्रह केल्यावरून स्वामीजी आनंदाने थांबले. ही शिवाजी महाराजांची आणि स्वामींची कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.